नमस्कार. आज आपण पाहूया ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन. तर इथे मी 2.5 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि 2.5 इंचाचा शोल्डर घेतलेला आहे आणि 10 इंचाची घडी घेतलेली आहे. तर इथे मी पान आकाराचा गळा टाकून घेतलेला आहे आणि आता कट करून घेते. तर कट केलेल्या भागामध्येच आपल्याला पॅच तयार करायचा आहे. तो मी कट करून घेते. आता आपण गळा जोडून घेऊया. गळा जोडून घेताना इथे मी टाचपिन लावून घेत आहे, जेणेकरून कपडा घसरणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही. आता इथे गळ्याच्या साईडने 1/2 इंचाची मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना इकडे तिकडे शिलाई जाणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. आणि आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घेते. एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यावर छोटे छोटे कट मारून घ्यायचे, जेणेकरून कपड्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल. आता कमरेच्या साईडने टीप मारून घ्यायची. टीप मारून झाल्यावर कपडा पलटून घ्यायचा आहे आणि गळ्याचे कानेकोपरे व्यवस्थित करून घ्यायचे आणि दाब टीप द्यायची आहे. दाब टीप देताना गळ्याचे कानेकोपरे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. बघा, कॅनव्हास न वापरता आपला गळा फिनिशिंग सहित तयार झालेला आहे. आणि आता कमरेच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे आणि आता साईडने अस्तर फिटिंग करून घ्यायचे. अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला सेंटर मध्ये लावण्यासाठी पॅच तयार करून घ्यायचा आहे. आता इथे आपण कॅनव्हासचा वापर करत आहोत. वरच्या साईडने 1/2 इंच आणि खाली अर्ध्या इंचाची मार्जिन सोडून कट करून घ्यायचा आहे. आणि आता अस्तरच्या कपड्यावर कट करून घ्यायचा आहे. आता इथे मी कॉन्ट्रास्ट कपड्याचा वापर करत आहे. इथे टाचपिन लावून घेत आहे, जेणेकरून कपडा घसरणार नाही. आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून छोटे छोटे कट मारायचे आहेत. कट मारून झाल्यावर कपडा पलटून घ्यायचा आहे. आणि इथे मी
रेड कलरची लेस वापरत आहे. बघा, सुंदर असा आपला पॅच तयार झालेला आहे. आता आपण फिट करून घेऊया. इथे मी गोल्डन कलरची लेस वापरत आहे. लेस लावताना लेसच्या कलरचाच दोरा वापरायचा आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित दिसेल. लेसला डबल टिप मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे मी टक्स मारून घेते. इथे लेसचा डबल वापर करायचा आहे. एकसारखं अंतर घेऊन लेस लावायची आहे. सध्याची ट्रेंडिंग अशी डिझाईन आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि मी पुन्हा सांगते की लेस कितीही छोटी असली तरी डबल टिप द्यायची आहे. बघा, किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे.